अंजली दुपारचे जेवण झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळत होती. तेव्हा तिला थोडी भूक लागली, म्हणून ती किचन मध्ये गेली आणि फ्रीज मध्ये ठेवलेलं संत्र घेऊन आली आणि सोलून खाऊ लागली. तेवढ्यातच तिच्या फोनची रिंग वाजली. तिच्या फोनवर तिच्या सासूचा फोन आला होता, म्हणून अंजलीने फोन न उचलताच फोन कट केला. पण तिचा सासूचा सतत फोन येतच होता, म्हणून अंजलीने रागाने फोन स्विच ऑफ केला. तेव्हाच अंजलीची आई सुमित्राताई रूम मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बाळा, तुझ्या सासूबाईंचा फोन माझ्या फोनवर आला होता. हे ऐकून अंजली म्हणाली, त्यांना तर अजिबात चैनच पडत नाही. मी फोन उचलला नाही म्हणून त्यांनी तुला फोन केला. तेव्हा सुमित्राताई हैराण होऊन म्हणाल्या, हे बघ बाळा, तुला इथे येऊन 8 दिवस झाले आहेत. तिकडे तुझे सासू सासरे दोघेच आहेत, त्यामुळे घरातली सर्व कामे त्यांनाच करावी लागत असतील. आता त्यांचं वय झालं आहे, म्हणून मी म्हणते की तू तुझ्या सासरी परत जा. तेव्हा तोंड वाकडं करत अंजली म्हणू लागली, का आई, हे घर माझं नाही आहे? मी इथे राहू शकत नाही का? माझा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त 20 दिवसांसाठी शहराबाहेर गेला आहे, त्यामुळे मला तिथे एकटीला करमत नाही. सासू सासरे तर मला छोट्या छोट्या कामासाठी आवाज देत असतात. मला 2 मिनिट आराम सुद्धा करू देत नाहीत. त्यामुळे मला आराम मिळण्यासाठी मी काही दिवस इथे आरामात राहू शकत नाही का? एवढं बोलून अंजली मोबाईल घेऊन पाय आपटतच तिथून दुसऱ्या रूम मध्ये निघून गेली. तेव्हा अंजलीची सासू सुमित्राताई आपले डोकं पकडून सोफ्यावर बसल्या. थोड्याच वेळात त्यांची सून सीता त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन आली. आपल्या सासूबाईंना असे टेन्शन मध्ये पाहून सीता म्हणाली, आई, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही आज टेन्शन मध्ये दिसत आहात. आता सुमित्राताई आपल्या सुनेला काय सांगणार होत्या? त्या म्हणू लागल्या, काही नाही सुनबाई, थोडं डोकं दुखत होतं म्हणून डोकं पकडून बसली होती. तेव्हा सीता म्हणाली, आई, असे असेल तर मी तुम्हाला डोकेदुखीवरची गोळी देऊ का? सुमित्राताई म्हणाल्या, नको, थोडा चहा पिते, मग बरं वाटेल. तेवढ्यात सीताच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला. थोडा वेळ ती फोनवर समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होती. नंतर ती म्हणाली, नको आई, इथे ताई सुद्धा आल्या आहेत आणि आई बाबांना माझी गरज आहे, त्यामुळे मी माहेरी नाही येऊ शकत. वेळ मिळाला तर पुढच्या आठवड्यात पाहते. आपल्या सुनेचे फोनवरचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुमित्राताईंचे मन भरून आले. त्या विचार करू लागल्या, ही एक माझी सून आहे, जी माहेरचे लोक बोलून सुद्धा माहेरी जात नाही. आणि दुसऱ्या बाजूला माझी मुलगी आहे, जिला आपल्या सासू सासऱ्यांप्रती तिचे कर्तव्य पार पाडावे लागेल या भीतीने माहेरी येऊन बसली आहे. जेव्हापासून अंजली घरी आली होती तेव्हापासून सीता सुद्धा थोडी परेशान झाली होती, कारण अंजली नेहमीच तिच्या वहिनीच्या मागे लागलेली असायची. तिलाच आवाज देऊन ही गोष्ट घेऊन ये, ती गोष्ट घेऊन ये, अशी सतत कामं सांगत असायची. आणि सीताने कोणतेही काम केले तर प्रत्येक कामामध्ये काही ना काही कमी काढत असायची. तेव्हा सीता समजून गेली की आता आपल्या ननंदबाई जर प्रत्येक कामात एवढ्या परफेक्ट आहेत, तर मग त्या त्यांच्या सासरी राहून त्यांचा संसार का सांभाळत नाही? उगाचच इथे राहून माझ्या कामामध्ये चुकी काढून विनाकारण मला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न का करत आहेत? पण सीता विचार करत होती की जर मी काही बोलले तर सासूबाईंना आणि नंदेला दोघींनाही वाईट वाटेल, म्हणून ती अगदी शांतपणे सर्व सहन करत करत एक एक दिवस काढत होती. दुसऱ्या दिवशी सीताचा नवरा आरव टिफिन घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तेव्हा सीता घरातील इतर कामे करण्यात व्यस्त झाली. तिच्या नंदेने तर सकाळीच नाश्ता केला होता आणि तिच्या रूम मध्ये आरामात सोफ्यावर पडून मोबाईलवर पिक्चर पाहत होती. पण तिने सीताला आवाज दिला आणि म्हणाली, वहिनी, माझ्यासाठी 1 कप कॉफी बनव. तेव्हा सीता म्हणाली, ताई, मी आता झाडू मारत आहे, तुम्ही स्वतःच कॉफी बनवून द्या ना. नाहीतर थोडा वेळ थांबा. आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अंजलीला राग आला आणि ती रागातच म्हणाली, तू माझ्याच घरामध्ये मलाच काम करायला सांगत आहेस? गपचूप जा आणि माझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन ये. परंतु सीताने अगोदर साफसफाई केली, त्यानंतरच ती कॉफी बनवण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या नंदेला खूपच राग आला आणि ती म्हणाली, आता मला कॉफी नको, माझ्यासाठी लिंबू पाणी बनवून घेऊन ये. सीता आपल्या नंदेच्या ऑर्डर ऐकून आणि तिच्यासाठी काम करून खूपच परेशान झाली होती, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. अशीच दुसऱ्या दिवशी रात्री सीता तिच्या रूम मध्ये पडली होती. तेवढ्यातच तिची नणंद जोरजोरात दरवाजा ठोठावू लागली. सीता दरवाजा उघडून बाहेर आली. तेव्हा तिची नणंद रागाने लाल गुंद झाली होती. ती तेवढ्याच रागात म्हणाली, तू इथे आरामात झोपली आहेस आणि तिथे किचन मध्ये आई तिच्यासाठी आणि बाबांसाठी दूध गरम करून घेत आहे. एका सुनेचं कर्तव्य नाही का की आपल्या सासू सासऱ्यांना काय हवं असेल ते द्यावे? परंतु तू तर त्यांनाच किचन मध्ये काम करायला लावत आहेस आणि स्वतः मात्र मस्त नवऱ्यासोबत आराम करत आहेस. वहिनी, प्रायव्हसीच्या बुकेमध्ये सासू सासऱ्यांना विसरत नाहीत.
मग आपल्या सासू सासऱ्यांना एकट्यानं सोडून आरामात आपल्या माहेरी राहणारी नणंद आपल्या वहिनीच्या जोरात कांचियात मारत म्हणते, "वहिनी, तू आई बाबांना रात्री दूध सुद्धा देत नाहीस. एवढ्या थंडीमध्ये आई स्वतः किचन मध्ये दूध घेण्यासाठी जाते. अगं, तुला या घरामध्ये रोमांस करण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आणण्यात आलेलं आहे." तेवढ्यातच नंदेच्या गालावर एक जोरात कानशिलात पडली आणि सुमित्राताई रागातच म्हणाल्या, "बस कर अंजली, तू माझ्या सुनेला हे काय बोलत आहेस आणि तिला कानशिलात मारण्याची तुझी हिंमतच कशी झाली?" तेव्हा अंजली हैराण होत म्हणाली, "आई, तू तुझ्या सुनेसाठी माझ्या कानशिलात मारलीस?" तेव्हा सुमित्राताईंनी तिला खेचत सुनेच्या रूम जवळून दूर नेली आणि म्हणाल्या, "एवढ्या रात्री तू सुनबाईच्या रूम बाहेर काय करत आहेस?" अंजली म्हणाली, मी तर तुमच्याविषयी विचार करत होती. एवढी थंडी असताना तू किचन मध्ये जाऊन दूध घेत होतीस आणि वहिनी मात्र तिच्या रूम मध्ये मस्ती करत होती, म्हणूनच." तेव्हा सुमित्राताई तिला खडसावत म्हणाल्या, "तू असे कोणते शब्द वापरते आहेस? सुनबाई दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे तिला आराम करण्याचा हक्क नाही का? आणि मीच सुनबाईला सांगितले होते की माझी छोटी मोठी कामे नेहमी मी स्वतः करेन, कारण माझे हातपाय चालू राहतील. आणि तू तुझ्या वहिनीला सासू सासऱ्यांची सेवा करण्याचे पाठ शिकवत आहेस. तू स्वतः मात्र इथे 10 दिवसापासून पडली आहेस. तिकडे तुझे सासू सासरे फोन करून तुला घरी येण्यासाठी सांगत आहेत, परंतु तू म्हणतेस की माझा नवरा घरात नाही आहे, तर मी सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी त्या घरात का राहू? जर तूच तुझ्या सासू सासऱ्यांविषयी विचार करत नाहीस, तर तू तुझ्या वहिनीला एवढं ज्ञान देणारी कोण आहेस?" आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अंजलीची मान खाली गेली. आता तिच्या डोळ्यात पाणी आले होते. एक तर तिच्या आईने तिला कानचिरात मारली होती, ते सुद्धा तिच्या वहिनी समोरच. तेवढ्यात सीता पुढे येऊन आपल्या नंदेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, "ताई, प्लीज तुम्ही रडू नका." मग आपल्या सासूला म्हणते, "आई, जाऊ द्या ना, ताई मला काहीही बोलल्या असतील, परंतु मी वाईट वाटून घेतलं नाही." त्यावर सुमित्राताई म्हणाल्या, "नाही सुनबाई, ही आता लहान राहिलेली नाही. जर ही तुला तुझे कर्तव्य सांगू शकते, तर स्वतःचं कर्तव्य तिला का आठवत नाही? मी किती वेळा हिला सांगितलं आहे की तुझ्या सासू सासऱ्यांना तुझी गरज आहे, तू त्यांची देखभाल करायला हवी. तरीही तुझी नणंद माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. असे असताना आज एवढ्या रात्री तुला उठून ही सर्व काय ऐकवत आहे?" अंजली लाजेने उभी होती. आज तिला पडलेल्या कानशिलेने तिला पूर्णपणे हलवून टाकले होते. म्हणूनच ती अगदी हळू आवाजात म्हणाली, "आई, मला माफ कर. आई, उद्या सकाळी मी माझ्या सासरी निघून जाईल." तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, "आता तू लहान राहिलेली नाहीस किंवा कोणाची मुलगी नाहीस, तर तू आता एका घरची सून बनली आहेस. त्यामुळे तुझं कर्तव्य तुला पार पाडावीच लागतील. उद्या जेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांची संपत्ती तुला मिळेल, तेव्हा तुला खूप चांगले वाटेल. बरोबर ना? मग जर तुला त्यांची संपत्ती हवी आहे, तर मग आज त्यांना दोघांनाच घरी ठेवून तू या घरात येऊन कशी राहू शकतेस? तुझ्या अशा वागण्याने मला खूप त्रास होतो की माझी मुलगी अशी कशी झाली, जी स्वतःची जबाबदारी पाडण्यापासून पळ काढत आहे. सुनबाईकडे बघ, तिच्या माहेरकडून तिला बोलवणे येते, तरी सुद्धा ती जात नाही. का? तर ती माहेरी गेली तर इथे सर्व कोण सांभाळेल? आणि तरी सुद्धा तू तिला जबाबदारी कशी पार पाडावी हे शिकवत आहेस. एवढंच नाही, तर तू तिच्या कानशिलात सुद्धा मारलीस. म्हणूनच माझा हात रागाने तुझ्यावर उठला, नाहीतर मी तुझ्यावर हात उगारला नसता." अंजली कान पकडत म्हणाली, "सॉरी आई, माझ्याकडून चुकी झाली." तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, "फक्त सॉरी बोलून काही फरक पडणार नाही. तू काम चोरी करून माझ्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभी करत आहेस आणि मला समजत नाही की मी तुला कशी समजावू. एवढ्या दिवसापासून मी तुला प्रेमाने समजवत होती, म्हणून आज माझा राग जास्तच वाढला होता. मला सुद्धा माफ कर. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता." तेव्हा जड पावलांनी अंजली आपल्या रूम मध्ये गेली आणि आपलं सामान पॅक करू लागली. आता तिथे थांबण्याची तिची अजिबात इच्छा होत नव्हती. तर इकडे सीता आपल्या सासू समोर हात जोडून म्हणाली, "धन्यवाद आई, तुम्ही अशा वेळी माझी साथ दिलीत. नाहीतर मी घाबरली होती की ताईंप्रमाणे तुम्ही सुद्धा मला चुकीचं समजत नाही ना." तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, "नाही बाळा, तू दिवसभर किती काम करतेस, तुला सुद्धा आराम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तशीही खूप थंडी वाढली आहे. जाऊन तुझ्या रूम मध्ये आराम कर. आणि माझ्या मुलीतील बालिशपणा अजून कमी झालेला नाही, म्हणून शक्य झाले तर तिला सुद्धा माफ कर." सीता होकारार्थी मान हलवत म्हणाली, "हो आई, ताई काही बोलली तरी मला वाईट वाटत नाही. तुम्ही पण जा आणि आराम करा." सुमित्राताई त्यांच्या खोलीत गेल्या. रात्री उशिरापर्यंत झोप त्यांच्या डोळ्यापासून कोसं दूर होती, कारण त्यांनी त्यांच्या तरुण आणि लग्न झालेल्या मुलीवर हात उचलला होता. परंतु
मुलींनी सुद्धा आपली मर्यादा ओलांडून तिच्या वहिनीवर हात उचलला होता. त्यामुळे सुमित्राताईंना कोणते ना कोणते कठोर पाऊल उचलणे गरजेचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर अंजली तिची बॅग घेऊन आली आणि म्हणाली, ठीक आहे वहिनी. आई, मी निघते. आई बाबा माझी वाट पाहत असतील. मी त्यांना सकाळीच फोन केला होता की मी आज घरी येत आहे. सुमित्राताईंनी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाल्या, जा बाळा, तुझं कर्तव्य चोख बजाव आणि तुझ्या संसारात सुखी राहा. उद्या तुला मुलगा झाला तर तू एक दिवस सासूही होशील. मग तुझी सून होईल, तेव्हा सून तुझ्या सोबत राहील, तुझी काळजी घेईल, तेव्हा तुला चांगलं वाटेल. त्याच प्रकारे आज सुद्धा तुला तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे लागेल. मुलीला आपल्या आईचे बोलणे समजले होते, म्हणून तिने येऊन आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, धन्यवाद आई, तू मला योग्य मार्ग दाखवलास, नाहीतर मी माझेच कर्म बिघडवत होते. मग अंजलीने आपल्या सीता वहिनीला मिठी मारली आणि म्हणाली, सॉरी वहिनी, मी रागाच्या भरात तुझ्यावर हात उगारला. मी खूप मोठी चुकी केली आहे, तू मला माफ कर. तिच्या वहिनीने तिच्या गालावर प्रेमाने हात लावला आणि म्हणाली, ताई, मी दुपारचे जेवण तयार केले आहे. मी ते टिफिन मध्ये पॅक करून तुम्हाला देते. तुम्ही मी बनवलेलं जेवण तुमच्या सासू सासऱ्यांना खायला द्या. त्यामुळे घरी गेल्यावर लगेच तुम्हाला जेवण बनवायला नको. वहिनीचं हे प्रेम पाहून मनातल्या मनात अपराधीपणाच्या सागरात अंजली बुडू लागली आणि विचार करू लागली की मी वहिनीवर उगाच हात उगारला होता आणि वहिनी तर माझ्याबद्दल इतका विचार करते. अंजली असा विचार करून पुन्हा एकदा वहिनीची माफी मागून तिचं कर्तव्य चोखपणे पार पाडण्यासाठी आईचं घर सोडून तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली. मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये अशी आई असायला हवी, जी आपल्या मुलीचे चुकीचे वागणे तिला नीट समजावून सांगेल आणि तिला योग्य रस्ता दाखवू शकेल. अशाने मुलीचा संसार उद्ध्वस्त होणार नाही आणि माहेरच्या घरात वहिनीच्या संसारात ढवळाढवळ होणार नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंब खूप चांगल्या प्रकारे जगू शकतात. याविषयी आपले काय मत आहे? सुमित्राताईंनी आपल्या मुलीला विरोध केला, हे योग्य केले का? याविषयी आपले मत आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.